कुडाळ तालुक्यात पणदूर गावातून वाहणाऱ्या हातेरी नदीवरचा पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता। यामुळे या गावातल्या ग्रामस्थांचा अन्य गावांशी संपर्क तुटला। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय किंवा 4 ते 5 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांना आर्थिक तसंच वेळेचा सुद्धा फटका बसतोय। मात्र गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडून पणदूरवासियांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केलं गेलंय। पणदूर आणि बेताळबांबर्डे ही गावं जोडणारा हातेरी नदीवरचा हा पूल 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला। मात्र गेल्या वर्षी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यात या पुलाच्या 2 बाजू वाहून गेल्या। त्यामुळे इथल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्ग उरला नाही। त्यांना नदीतून ये-जा करावी लागते, अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय। बाईट उपसरपंच। या गावातल्या जवळपास 100 शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडच्या गावात असल्यानं त्यांना सुद्धा त्रास होतो। तसंच 3-4 दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। आता इथल्या पणदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून पणदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पणदूर आणि पावशिला ही कमीत कमी 100 कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशिला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे जात आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत। परंतु आज 2-3 दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटतं ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला। मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जाग येईल। तरी मला असं वाटतंय की पणदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पणदूर ग्रामस्थांची इच्छा आहे। या सर्व गोष्टीबाबत ग्रामपंचायतीनं सुद्धा प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून नवीन पूल होण्याची मागणी केली। मात्र अद्यापपर्यंत तरी या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही। गेल्या वर्षी 23/9/2024 रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पणदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे। त्यानंतर समस्त गावातील लोकांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ चव्हाण यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या। त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला। तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला। प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे, पुणा, नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे। डिमांड नोटचे जी डिमांड आहे 7,50,000 ती आल्यानंतर पुढील कार्य हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल। ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे नितेशजी राणे साहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशीही संपर्क साधणार आहोत आणि या गावातील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटला पाहिजे। कारण आर्थिकदृष्ट्या शेतकरी फार दुर्मिळ आहे। शेती न केल्यामुळे उपासमारीचा भाग येऊ शकतो। या सगळ्या गोष्टीची ज्या काय गोष्टी आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत।